श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची कृपा फक्त पूजापाठ करूनच प्राप्त होते असं नाही. एक वेळ आपण पूजापाठ नाही केली तरी चालेल, पण जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्याला वायफळ वाया घालवणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. हा मनुष्य जन्म आईने आपल्याला चांगली कर्म करण्यासाठी दिला आहे, माणुसकीचा प्रचार करण्यासाठी दिला आहे. आईने हा ब्रह्मांड निर्माण केला आहे, त्यामागचा उद्देश जाणून घेणं ही सर्वात उच्च प्रक्रिया आहे. मनुष्य धर्म म्हणजे नेमकं काय हे जाणून घेतलं पाहिजे. ग्रंथ चरित्र वाचूनही जर आपण त्यातले बोध आपल्या जीवनात अंमलात आणत नसाल तर त्या वाचनाचा काहीच उपयोग नाही. म्हणूनच पूजापाठ करा, पण त्याचा अर्थ जाणून घ्या. त्यामागचे भाव जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपले वडीलधारी माणसं आपल्याला म्हणतायत म्हणून पूजापाठ करणं योग्य नाही. आध्यात्मिकता अशी आहे की ती आपसुकच मनापासून घडायला हवी. कुणाच्या बोलण्याने ती प्राप्त होत नाही. मनात आपल्या इष्टदेवाची किंवा आपल्या गुरूंची ओढ असणं खूप महत्त्वाचं असतं. नामजप मंत्रजप नका करू, पण माणसासारखं वागणं खूप गरजेचं आहे. आजकाल मनुष्य आपल्याच माणसांशी एखाद्या जनावराला हडतूड केल्यासारखं वागतो. मी तर म्हणेन अशी वागणूक जनावरांमध्ये देखील नसते. या सर्व गोष्टींकडे पुरेपूर लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्यासमोर कोणावर अत्याचार होत असेल तर त्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याचा प्रयत्न करावा, ना की त्या अत्याचाराचा विनोद करून सोशल मीडियावर व्हायरल करावा. मनुष्य जन्म एकदाच मिळतो, तो प्रामाणिकपणे माणसासारखा व्यतीत करा. अजून कसलीच गरज भासणार नाही. आईच्या नामस्मरणात या सगळ्या गोष्टींची शिकवण मिळतील. त्यासाठी पूजापाठच केलं पाहिजे असं नाही. आपल्या स्वामी आईला आपल्या हृदयात शोधा, अजून कुठे जायची गरज भासणार नाही. पूजापाठ मंदिर ह्या सर्व गोष्टी एक माध्यम आहे, पण जर या गोष्टी मनापासून केल्या तरच त्याचा उपयोग होईल. उदाहरणार्थ, आपल्याला जर एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असेल तर आपण होडी जहाज अशा गोष्टींचा उपयोग करून दुसऱ्या बेतीवर पोचतो. त्यानंतर त्या होडीची किंवा जहाजाची आपल्याला गरज भासत नाही. त्याचप्रमाणे स्वामी आईला प्राप्त करताना पूजा पाठ मंदिर ग्रंथ ह्याचा सराव करावा लागतो. मग आपण आपल्या आईच्या चरणात जागा मिळवतो. पण जर या गोष्टी वरवर केल्या तर मात्र या माध्यमाचा उपयोग होणार नाही. म्हणूनच आपल्या आईने हा ब्रह्मांड निर्माण केला आहे. त्या ब्रह्मांडाची कशी काळजी घेता येईल, त्याला कसे सकारात्मक ऊर्जेमध्ये ठेवता येईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मगच आपण स्वतःला आईचे भक्त समजून घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.